शिवाई न्यूजमधल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. माझ्या हातामध्ये हे चार्जशीट आहे जे न्यायालयामध्ये दाखल झालेलं आहे आणि हे चार्जशीट आहे मर्डरच्या गुन्ह्यातलं. तर याच्या माझ्यासोबत अनेक लोक आहेत आणि धक्कादायक खुलासे होणार आहेत. खरं तर एक तर कोर्ट मॅटर आहे, त्याची बातमी एकतर करता येत नाही, कारण की कोर्ट मॅटर असल्यामुळं आपल्याला काही त्यावर प्रतिक्रिया देता येत नाही. परंतु याच्यामध्ये घडलेल्या घडामोडीच इतक्या धक्कादायक आहेत आणि प्रकरण खुनाचं आहे, त्यामुळं हे ओपन व्हावं अशी या लोकांची इच्छा आहे. आणि यांना मी सांगितलंही होतं का हे कोर्ट मॅटर आहे, आपल्याला बातमी करता येत नाही. परंतु त्यांनी सांगितलं का तुम्ही मात्र काहीतरी करा, कारण की घटना खूप मोठी झालेली आहे आणि सगळं माझ्या वडिलांना मारून, जीवे ठार मारून, त्यांचा खून करून आता ही सगळी लोक निर्दोष हे करण्यासाठी प्रयत्न करतायत. तर ही घटना घडलेली आहे जुन्नर तालुक्यातल्या औरंगपूर गावामध्ये. औरंगपूर गावामध्ये हे जे कुटुंब राहत होतं का, त्यांचं नाव होतं, नाव सांगा तुमच्या वडिलांचं, ज्यांचं देवराम सोनाजी डुकरे, त्यांचं वय 54 वर्ष. 54 वर्ष. देवराम सोनाजी डुकरे आणि त्यांच्या पत्नी दीपाली डुकरे हे एकत्र राहतात. त्यांना जवळपास 2.5 एकर जमीन आहे आणि जमिनीमध्ये विहीर आहे, पाण्याची व्यवस्थित सोय, बोर आहे आणि चांगली शेतजमीन करतात, पाईपलाईन करतात. तर हा जो यांचा खून झालेला होता देवराम यांचा, बरोबर का, हो. तर हा खून झालेला आहे 9/9/2024 रोजी. आणि हा खून केलाय कुणी, तर यांच्याच पत्नी दीपाली यांनी. तर त्याच्यामध्ये एक FIR आहे. ती FIR सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो का ही FIR केलेली यांची बहीण रजनी प्रदीप गांजवे. रजनी प्रदीप गांजवे. वय वर्ष त्यांचं 2024ला 29 होतं. शेती व घरकाम करतात. वळती गांजवेवाडी तालुका आंबेगाव इथल्या त्या राहणाऱ्या आहेत. तर त्या काय म्हणतात FIR मध्ये ते सगळं तुम्ही आधी ऐकून घ्या. तर त्यांनी सांगितले की समक्ष नारंगाव पोलीस ठाण्यामध्ये येऊन फिर्याद देते की मी माझ्या कुटुंबासह राहते, शेती करून आम्ही कुटुंबाची उपजीविका या जे काय आहे वळती गाव गांजवेवाडी त्या ठिकाणी करते. तर त्यांचं काय म्हणणं आहे, ह्या रजनी या फिर्यादी त्यांचं का, ते म्हणतात का 8 दिवसापूर्वी माझं आणि माझ्या नवऱ्याची भांडणं झाली होती आणि त्यामुळे मी माहेरी औरंगपूर इथं आई वडिलांकडं 8 दिवसापूर्वी राहायला आले होते. तर समजून घ्या. तर पुढं काय म्हणतात ती का माझे आईवडील शेती व्यवसाय करतात वगैरे आणि माझ्या वडिलांनी 2 वर्षांपूर्वी माझा चुलत भाऊ असलेला सदाशिव काशीनाथ डुकरे यांना 20 गुंठे जमीन 8 लाख रुपयाला विकली होती. आणि माझ्या वडिलांना खूप हे दारूचं व्यसन होतं आणि दारूच्या व्यसनापोटी माझ्या वडिलांना माझे वडील हे माझ्या आईला सतत मारहाण वगैरे करायचे, पैशाची मागणी करायची आणि मी लहानपणापासून हे सगळं पाहायचं, म्हणजे हे पाहत होते. आणि याच्यामध्ये काय लिहिलंय पुढं हे बी समजून घ्या. दोघांमध्ये हे दारू पिण्यावरून हे देवराम हे दीपालीला मारहाण वगैरे करत होते. त्यावेळी झालं काय का माझे मामा संपत महादेव खिलारी राहणार शिरोलीतर्फे आळे तालुका जुन्नर हे माझी नवऱ्यासोबत झालेली भांडणं मिटवण्यासाठी मागील 3 दिवसांपासून आमच्या घरी आले होते. म्हणजे तुमचे बी मामा ना, हो तुम्ही या रजनीच्या बहीण. हो. आणि मामा कुठं राहतात तुमचे हे संपत? ते आता सध्या मुंबईला आहे, इथलेच आहे, शिरोलीचे आहेत. ते किती लांब घर आहे इथनं? इथनं काय 10 मिनिटात जाते इथून पायी गेलं तरी. बर. तर मग बघा का हे मामा यांची बहिणीची काय भांडणं झाले नवराबरोबर, ते सोडवायसाठी या फिर्यादीत लिहिले का ते औरंगपूर येते. औरंगापूरला इथं आले होते आणि गेले 3 दिवसापासून तिथं राहत होते. आता हे जरा थोडंसं FIR मध्ये हेच चमत्कारिक वाक्य मला दिसतंय का, जर 3 दिवस कसं काय एखादा माणूस बहिणीच्या इथं जाऊन राहील, हाच सर्वात मोठा विषय होता. आता समजून घ्या दुसरा पार्ट. तर ते काय म्हणतात का दिनांक 9/9/2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजच्या सुमारास माझे वडील देवराम हे घरी आले. त्यावेळी ते खूप दारू पिले होते. घरी आल्यावर ते माझी आई दीपाली हिला दारू पिण्यास पैसे मागू लागले. त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये वाद झाला आणि भांडणं वाढत जाऊन रात्री 8:30 वाजच्या सुमारास माझ्या आईला माझे वडील सतत शिवीगाळ करून मारण्यासाठी अंगावर धावून येत असल्यामुळे आईने रागाच्या भरात घरात असलेली मिरचीची पूड घेऊन वडिलांच्या डोळ्यामध्ये टाकली. त्यामुळे वडील डोळे चोळीत जमिनीवर खाली बसले. त्यावेळी आईने घरात पडलेल्या लोखंडी रॉडने वडिलांना मारण्यास सुरुवात केली. लोखंडी रॉडचे मारहाणीत वडिलांच्या डाव्या हातावर डोक्यास मार लागून रक्त येऊ लागले. त्यावेळी मी सोडवायला मध्ये गेले असता आईने तू मध्ये पडू नको, नाही तर तुला पण सोडणार नाही अशी धमकी दिल्याने मी घाबरून बाजूला जाऊन बसले.
यानंतर वडील जमिनीवर पडल्याने मी त्यांना पाणी पाजले व वडिलांना दवाखान्यामध्ये घेऊन जावं असं आईला म्हणाले असता आईने याला काहीच होत नाही असे म्हणून वडिलांना दवाखान्यामध्ये घेऊन जाण्यास नकार दिला. यावेळी माझे मामा संपत महादेव खिलारी व अशोक खिलारी दोघे राहणार शिरोलीतर्फे आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे घराबाहेर आले असताना आईने त्यांना घराबाहेर थांबून त्यांची कपड्याची बॅग देऊन त्यांना बाहेरूनच पाठवून दिले. समजून घ्या, अगोदर व्यक्ती कोण होता? 3 दिवसापूर्वी तिथं त्या घरामध्ये राहायला आलेला संपत महादेव खिलारी. आणि आता या एफआयआरमध्ये या जी रजनी गांजवे आहे त्यांनी आणखी एक व्यक्तीचं नाव ॲड केलेलं आहे, ते म्हणजे अशोक खिलारी. अशोक खिलारी कोण? चुलत मामा आहे माझा, चुलत मामा. ते कुठं राहतात? ते पण इथंच राहतात, शिरोलीतच राहतात. ते पण त्या दिवशी घरी होते असं एफआयआरमध्ये लिहिलंय. हो, ते पण तिथंच होते. ज्यावेळेस खून झाला त्यावेळेस ते तिथं होते, बाहेर म्हणतात घराच्या बाहेर तिथंच होते दोघे पण, संपत खिल्लारी आणि अशोक खिल्लारी. पहा, घटना 8:30 वाजता घटना घडलेली आहे. तर यांनी जे आहे दीपाली म्हणजे ह्या देवराम यांच्या पत्नी यांनी लोखंडी रॉडनी ह्यांना मारून टाकलं. अगोदर मिरची पावडर फेकली आणि मग रॉडनी मारलं. आणि ह्या फिर्यादीवरून असं म्हणलं जातंय की हे जे मामा होते संपत हे घरामध्ये होते, 3 दिवसापूर्वी ते ठिकाणी राहायला आले होते. मग त्यांनी तिथं काय केलं असा प्रश्न निर्माण झालाय. आणि या पारमध्ये अशोक खिलारीचं बी नाव आलंय. मग अशोक खिलारी त्या ठिकाणी काय करत होता असा प्रश्न निर्माण झालाय. ठीक आहे, आता आपण हे जे मुद्दे आहेत हे मी सगळं जवळपास तासभर हे वाचत होतो. आणि हे वाचल्याच्या नंतर मला ही न्यूज करावीशी वाटली, कारण की घटना खूप गंभीर आहे आणि याच्यामध्ये काहीतरी खूपच पोलिसांनी चुकीचा तपास केला आहे असं मला तरी माझ्या अभ्यासानुसार लक्षात येतं आहे. तर समजून घ्या पुढं काय एफआयआरमध्ये हे रजनी बोलतीये. तर हां, तर मग माझे मामा संपत खिलारी अशोक खिलारी दोघे राहणार शिरोली आळे हे घराबाहेर आले असता आईने त्यांना घराबाहेर थांबून त्यांची कपड्याची बॅग त्यांना बाहेरूनच देऊन त्यांना बाहेरूनच पाठवून दिलं. त्यानंतर आई घरात आल्यावर आईने वडिलांच्या अंगावर गोधडी टाकली. त्यानंतर सकाळी वडिलांना दवाखान्यात घेऊन जाण्याकरता मी रात्रभर त्यांच्या शेजारी रडत बसले. परंतु पहाटे 3 वाजच्या सुमारास वडिलांची कोणतीही हालचाल होत नसल्याने मी माझा चुलत भाऊ भीमाजी बबन डुकरे यास आईचे मोबाईलवर फोन करून सांगितले की वडिलांना मार लागला असून त्यांना दवाखान्यामध्ये न्यायचे आहे असे सांगितले. त्यानंतर थोड्या वेळाने चुलत भाऊ सदाशिव काशीनाथ डुकरे हा तिथे आला. त्यावेळी त्याने घरात येऊन पाहिले असता वडील कोणती हालचाल करत नव्हते. त्याने त्याच्या मोबाईलवरून आमच्या गावातील राहुल पोपट डुकरे अमोल शंकर डुकरे यांना पहाटे 4 वाजच्या सुमारास तिथे बोलावून घेतल्याने ते आमच्या घरी आले. थोड्या वेळाने चुलत भाऊ भीमाजी बबन डुकरे हा देखील आमच्या घरी आला. त्यावेळी आईने सर्वांना कोणीतरी वडिलांना घराच्या टॉयलेटजवळ मारहाण करून टाकून नंतर आम्ही त्यांना घरात घेऊन आल्याचे खोटे सांगितले. म्हणजे लोक जमा झाल्याच्यानंतर लोकांना या दीपालीने काय सांगितले का माझ्या नवऱ्याला कुणीतरी घराबाहेर टॉयलेटपाशी मारले आणि मग आम्ही यांना उचलून घरामध्ये आणून टाकलेले असं खोटं सांगितलं. असं हे एफआयआरमध्ये ह्या जी काय आहे रजनी प्रदीप गांजवे वय वर्ष 29 तिने त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर त्यापुढं काय म्हणतात, माझा चुलत भाऊ सदाशिव काशीनाथ डुकरे हे घडलेल्या प्रकाराबाबत खबर देण्यासाठी नारगाव पोलीस स्टेशन इथे आले. त्यानंतर थोड्या वेळाने पोलीस गावातील लोक घरी आल्यावर मी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून हकीकत सांगितला. यावेळी मी पोलिसांना माझे वडील देवराम सोना डुकरे वय वर्ष 54 राहणार औरंगापूर खंडोबा रोड थापमाळ तालुका जुन्नर जिल्हा पुणे यास माझी आई दीपाली देवराम डुकरे हिने दारू पिऊन सतत त्रास देत असल्याच्या कारणावरून तसेच दारू पिण्यासाठी पैसे मागत असल्याच्या कारणावरून वडिलांच्या डाव्या हाताच्या दंडावर मनगटावर कपाळावर तसेच डोक्यावर मागील बाजूस लोखंडी रॉडने मारून त्यांचा खून केलेला आहे अशा स्वरूपाची ही फिर्याद दिली. यानंतर झालं काय, पोलिसांनी तपास केला. तपासामध्ये असं आढळून आलं की हे काय कुणीतरी मारून नाही टाकलं, ह्याच महिलेने मारून टाकलेलं आहे आणि घरातच ते मयत झालेले आहेत. कारण की पोलिसांनी ज्यावेळी तिथं पंचनामा केला त्यावेळी ही जी काय आहे दीपाली त्यांची पत्नी ती सांगत होती का इथं टॉयलेटपाशी
कुणीतरी मारून टाकले, पण तिथं पोलिसांच्या लक्षात आलं की इथं काही रक्ताचे डाग वगैरे काही नव्हते आणि घरामध्ये मात्र रक्ताचे डाग थारोळा पडलेला आहे आणि पोलिसांच्या चटकन लक्षात आलं तर हे आहे. मग ही जी आहे काय बहिणीचं नाव तुमच्या? रजनी. रजनी गांजवेने पोलीस स्टेशनला तक्रार दिली का माझ्या आईनेच माझ्या यांना माझ्या वडिलांना हे मारून टाकलेले प्रापंचिका. आता ट्विस्ट आलाय कहाणीमध्ये का ही चार्जशीट जगदीश पाटील नावाचे PSI होते नारंगावला, त्यांनी याचा तपास केला आणि त्यांनी ही चार्जशीट ही न्यायालयामध्ये दाखल केली. कसली केली? खुनाची FIR आहे बघा. तर याच्यामध्ये आत्ता असा ट्विस्ट आलाय का कोर्टामध्ये ज्यावेळी हे यांची साक्ष घेण्यात आली फिर्यादीची, जिचं नाव आहे रजनी, जिने फिर्याद दिली का माझ्या बापाला माझ्या आईने मारलं, ती म्हणली का ह्या फिर्यादीवर माझी सहीच नाही, मला माहीतच नाही, मी तिथं त्या दिवशी नव्हतेच. आणि याच्यामध्ये हे देखील साक्षीदार होते. तर यांना देखील काही फोन आले का बाबा तुम्हाला मिटवायचं आहे का, त्या फिर्यादीनीचं असं असं सांगितलंय, ती फितूर झालेली आहे वगैरे. तर हे म्हणाले असं कसं काय शक्य आहे, हे असं होऊ शकत नाही. आणि यांना पहिल्यापासून संशय होता, कारण की यांच्या वडिलांचा जो मर्डर झाला तो मर्डर इतका भयानक होता का त्यांचे हात असे वाकडे तिकडे झाले होते, मोडले होते. यांच्याकडे फोटो देखील आहेत. आता त्या फोटो आपल्याला दाखवता येत नाही, पण लांबून दाखवा. आता काय घटना आहे नक्की ॲक्च्युली ते आपण या वर्षाकून जाणून घेऊया. वर्षा, तुमचं नाव सांगा. वर्षा राहुल किल्लारी. खूप डेंजरस आहे हा जे मनगट आहे ना, हे पूर्णपणे असं टर्न झालंय, दोन ठिकाणी मोडलं असं म्हणतायत. दुसरा हात बी पण मोडलंय, गुडघा मोडलाय, गुडघा पण मोडलाय. बर. आणि हे एका लेडीचं काम नाहीये. हा हा ठीक आहे, ते एक लेडीज बोलू आपण. हां हां. तर आता मला सांगा, तुम्हाला कसं कळलं का वडिलांचा हे झाले, डेथ झाली? कोणी फोन केला होता? माझा चुलत भाऊ आहे, त्याच्या मुलाने आम्हाला माझ्या नवऱ्याच्या फोनवर फोन केला होता का नाना एक्सपायर झालेत, म्हणजे तुमचे सासरे एक्सपायर झालेत म्हणून. पहाटे 4च्या सुमारास फोन केला त्यांनी आम्हाला. त्यावेळेस कळलं आम्हाला. कशामुळे झाले ते सांगितलं का? नाही, ते काही नाही म्हटले, आम्हाला संशय आहे, तुम्ही येऊन बघा. नंतर घरी गेल्याच्या नंतर पोलिसांनी चौकशी केली. त्याच्यानंतर घरी किती वाजता पोहोचले तुम्ही? आम्ही 7-8 वाजता गेलो घरी. बॉडी होती घरामध्ये? हो, होती, तशीच पडलेली होती. कशी होती ती? रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि अंगावरती अर्धे पांघरून टाकलेलं होतं वडिलांच्या अंगावर. बरं, तुमची आई कुठं होती? तिथंच होती. तिथंच होती. हो. आणि बहीण पण तिथंच होती. हिचं काय नवऱ्याबरोबर भांडणं होतात का बहिणीची? ते पहिले नाही, सगळं व्यवस्थित चाललं होतं त्यांचं. आता आम्हाला नंतर कळलं की आमची भांडणं झाली त्यांची, म्हणून तिने नवऱ्याविरुद्ध पोलीस स्टेशनला केस दिली मनसरमध्ये आणि नंतर ती इकडे माहेरा येऊन राहायला लागली. त्याच्यानंतर हे सगळं घडलं. म्हणजे तो पूर्ण तुमचं असं म्हणणं आहे का नवऱ्यानं तिचा संबंध म्हणजे तुमचे मिवणीचे म्हणजे यांच्या बहिणीचे चांगले आहेत, पण यांनी डाव केला का आमची भांडणे? पूर्ण प्री प्लॅन केला. पहिल्यांदा हिच्या नावावरती, जावयाच्या नावावरती, मोठ्या जावयाच्या नावावरती केस केली. ती त्या कारणाने इकडं राहायला आली. नंतर तो मामा संपत खिल्लारी, त्याला पण इथं बोलून घेतलं. हे सगळेजण रात्रीचं एकत्र झाले आणि मग याने रात्रीचं मर्डर केला. आता ही सांगते का आईने मला धमकी दिली, मी घाबरून तिथंच बसून राहिली. मारत असताना हिने फक्त घरातून एक पाय बाहेर ठेवून जर नसते चुलत्याला जरी आवाज दिला असता तर दुसरं 1 मिनिटाच्या आत चुलता तिथं हजर झाला असता. तरी पण मर्डर 7:30 वाजता झाला. मर्डर 7:30 वाजता झाला आणि रात्रीचं 3 वाजेपर्यंत यांनी कुणालाही सांगितलं नाही, जोपर्यंत तो तर पडून मरत नाही तोपर्यंत. मरेपर्यंत त्यांनी काहीच हालचाल केली नाही. त्या दिवशी फर्स्ट टाइम पंचनामा झाला त्या टायमिंगला ज्यांनी मर्डर केलाय दीपाली डुकरे यांनी स्वतः तिथं सांगितलं होतं का संपत खिल्लारी ते रात्री 10:30 वाजेपर्यंत इथंच होते. 10:30च्या नंतर तो निघून गेला असं आरोपीने त्या दिवशी सांगितलं होतं. म्हणजे तुमच्या आईनी हो. का बाबा माझा भाऊ इथंच होती पंचनाम्याच्या दिवशी. बर बर. आहे का त्या लिहिले का पंचनामे? तसं आम्हाला तर कुठे दिसलं नाही ते. तिथं सांगितलं होतं. बरं, मला सांगा, तुमचं म्हणणं आहे का तुमची बहीण काय समजा तिने मुद्दाम नवऱ्याच्या विरुद्ध खोटी ती केस केली काहीतरी करण्यासाठी आणि ती इकडं 8 दिवसापासून आई वडिलांकडे राहत होती. बरं, आता मग मला सांगा, तुम्हाला माहिती होतं का तुमच्या बहिणीचं आणि त्याच्या नवऱ्याचं पटत नाही, भांडणं होतात म्हणून? नाही, तसं आम्हाला काही माहित नाही. आम्हाला जर जेव्हा बोलणं चालणं व्हायचं का तुमचं दोघींचं? नाही, आम्ही बोलत नव्हतो तेव्हा आधी. नाही, आधी पण नाही. आमचं जमत नव्हतं, त्याच्यामुळे माझ्या लग्नापासून आम्ही काही बोलत नव्हतो एकमेकीशी, बोलतच नाही, काही संबंधच नाही आमचा त्यांचा. तुमचं लग्न कधी झालं? आमचं 2018 झाले. आणि तिचं लग्न कधी झालं? 14 मध्ये झाले तिचं. बरं.
बरं आता त्याच्यामध्ये आता या मध्ये एक उल्लेख आहे का तुमच्या वडिलांनी 20 गुंठ जागा एका व्यक्तीला तुमच्याच तिकडच्या चुलत भावाला हो. असेल त्याला विकली काहीतरी 8 लाखाला, खरं आहे का ते? हो खरं आहे, पण त्यावेळेस मी पण होते, कारण माझ्या बहिणीचं लग्न करायचं होतं आणि त्यावेळी वडिलांकडे पैसे नव्हते लग्न करण्यासाठी. त्यावेळेस माझ्या आत्ती चुलते ते सगळे होते, माझी मोठी बहीण पण होती, माझी आई स्वतः होती आणि मी पण होते. त्यावेळेस त्यांनी व्यवहार केला. त्यावेळेस चुलत्यांकडून 2 लाख रुपये लग्नासाठी माझ्यासमोर घेतले. कधी घेतली, कोणत्या साली? ते 2014लाच घेतले. ज्या वर्षी लग्न झालं त्याच वर्षी त्यांनी 2 लाख रुपये चुलत्यांकडून घेतले. बर, मग तो व्यवहार झाला का पूर्ण कागदोपत्री? हो झाला तो, पण कागदपत्री नव्हतं झाला, नुसते बोलणे झाले आणि 2 लाख रुपये चुलत्यांकडून वडिलांनी घेतले. पण त्यावेळेस मी पण होते, माझी बहीण होती, आई होती आणि आत्ती वगैरे सगळे होते. सगळ्यांना व्यवहार तो माहिती. मग आम्हाला माहिती आहे का? मामाला पण माहिती, ते सगळं त्यांना पण माहिती, त्यांना सांगून बोलून सगळं केलं. एकच मामा तिथं संपत महादेव खिल्लारी, त्यांनाच माहिती. ठीक आहे, म्हणजे या फिर्यादीमध्ये लिहिले का 2 वर्षापूर्वी 20 गुंठ जमीन 8 लाख रुपयाला यांनी विकली. त्याचा कागद परंतु केला. कागद हे 2000 म्हणजे व्यवहार हा 2014ला झालाय, पण कागद आता झाला होता. कागद आत्ता झालाय. बरं, कागदाच्या वेळी हे सर्व व्यवहार मान्य होता का? हो मान्य होता. सगळं यांनी बोलून पैसे विषय यांनीच घेतले, सगळे होते त्यावेळेस कागद केला. तुमच्या वडिलांनी दारूच्या नशेमध्ये किंवा काय नाही. पैसे नाही म्हणून दारू प्यायला म्हणून विकले असं तर असं नाही? काहीच नाही. वडिलांनी दारूच्या नशे ते नाही पिली किंवा कर्जामुळे पण नाही विकली. त्यावेळेस यांनी सगळं, आईला पण माहिती, बहिणीला माहिती, मामाला त्यांना माहिती, चुलते ते सगळे बसून एकत्र बसून त्यांनी हे केलेले. बरं, ते 8 लाख रुपये आले ते कोणी घेतले? ते आईनीच घेतले. आईनीच घेतले, हा त्यांच्या सासूबाईनीच घेतले ते पैसे. म्हणजे माझ्या आईनीच घेतले. कॅश दिले होते का बँकेत आलते? ते काय कॅशच असतील बहुतेक, तरी बँकेत नसतील, कॅशच असेल. माझ्या तुम्हाला काय पैसे दिले का त्यातले? नाही आम्हाला ते काहीच नाही. तुमची सही घेतली का त्या खरेदी खताच्या वेळी? नाही काहीच नाही, आम्हाला माहित पण नाही. मग ते तुमच्या बहिणीला माहिती का हा व्यवहार? हो सगळं माहिती तिला माहिती आहे, आईला माहिती आहे, ते मामाला पण माहिती आहे. म्हणजे ही जमीन ही अगोदर 2014ला व्यवहार झालता. गरज होती का लग्न करायच्या पोरींची म्हणून विकली? म्हणून विकली. मला सांगा, मग आता या फिर्यादीमध्ये ही जे रजनी आहेत त्या फिर्यादीमध्ये असं म्हणतात की माझे वडील हे दारू पिऊन सतत आईला मारझोड करायचे, त्रास द्यायचे आणि पैशाची मागणी करायची. नाही असं काहीच नव्हतं. मग उलट मामाच येऊन तिथं राहायचे आणि वडिलांना दमदाटी करायची का, आता जमीन माझ्या बहिणीच्या नावावर कर म्हणून, आईच्या नावावर कर माझ्या. तसा जर विषय असता, जर दारू पिण्याचं जर कारण असतं, आज यांच्या लग्नाला एवढे वर्ष झाले, लग्न झाल्याच्या नंतर 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष थांबले असते. 3 वर्षानंतर यांनी पोलीस स्टेशनला तर कंप्लेंट केली असते, नवरा दारू पितोय, मला मारहाण करतोय, माझ्या जीवाला धोका आहे. निघून गेले आजपर्यंत यांच्या अंगावरती एक पण कंप्लेंट नाही, म्हणजे यांनी एक पण एनसी नोंदवलेली नाही. यांना 2 मुली झाल्या, 2 मुलींची लग्न झाली, मुलींना पोरं झाली आणि मग यांना त्या टायमिंगला सुचलं का हा दारू पितोय ना आम्हाला त्रास बरं पितोय मारलं तर मग यांनी पोलीस कंप्लेंट करायची होती किंवा माहेरी निघून मारायची का व्हायची का भांडण? भांडणं व्हायचे म्हणजे हिच्या वडिलांनी खरं खरं सांगा. नाही, खरं भांडणं तसे नाही, नॉर्मल आपले कसे सगळ्यांचे होतात तसे व्हायचे, मग तसं एवढं काही नव्हतं त्यांचं. शेत जमीन तुमची किती आहे? तुमच्या वडिलांची 2.5 एकर बोललात. हो. बरं, त्यातली 20 गुंठ कमी झाली, राहिली किती? 20 गुंठे टोटल 88 गुंठ आहे आता. 88. आता या लेवलला. बर, मग आता त्या जमीन कोण आई वडील दोघं करायचे का आईच करायची? नाही, दोघं वडील आणि आई दोन्ही पण करायचे, दोघं पण. म्हणजे कष्ट दोन्ही करायचे. हो, बरं, काय काय पिकं घ्यायची ते काय माहिती? ऊस, भुईमुगाच्या शेंगा असं. बर, तरकारी पिकं घ्यायची वगैरे. मग पैसे कोण घ्यायचे त्याचं? आईकडेच असायचे सगळे व्यवहार, आईच बघायचे. जनावर होती काय? हो शेळ्या वगैरे होते, शेळ्या होते, बाकी नव्हतं काही. ते पैसे ते पण सगळं आईच बघायचे, सगळा व्यवहार. वडिलांकडे पैसे वडिलांकडे पैसेच नव्हते, का? ते देतच नव्हते. ते कारण सांगायचे ते का दारू पितोय वगैरे कारण सांगायचे ते. म्हणून त्यांच्याकडे पैसे देतच नव्हते. सगळे पिकांचे कसले जनावरांचे आले तर ते त्यांच्या जवळच सगळे ठेवायचे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे का आई कारभारी नव्हती. तर मग ही ज्यावेळी तुमची जी बहीण रजनी आली 8 दिवसावर रुसून, मग तिचा विषय मिटवण्यासाठी हे 3 दिवसापासून संपत्तीत आले, हे माहिती होतं का तुम्हाला? नाही, ते पण नव्हतं माहिती, काहीच नव्हतं माहिती आम्हाला. ते नंतर कळलं आम्हाला. आता मला सांगा का तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही मगाशी बोलताना काय म्हणाले की वडिलांचा खून व्हायच्या आधी 1-2 वर्ष आधी तुमच्या आईनी वडिलांना मारहाण केली, त्रास दिला, उपाशी ठेवलं आणि जी वडिलांच्या नावावर जमीन होती वडलोपारची ती स्वतःच्या नावाने बक्षीसपत्रांनी घेतली.
करून घेतली त्यांनी बक्षीसपत्र नावावर. त्यांना पहिले चौकात मारहाण केली. त्याच्यानंतर कोणी केली मारहाण? माझ्या बहिणीचा नवरा प्रदीप गांजवे आणि माझा मामा संपत खिल्लारी आणि माझी आई दीपाली डुकरे या तिघा चौघांनी मिळून गावात चौकात औरंगपूर येथे मारहाण केली माझ्या वडिलांना. त्याच्यानंतर जमीन नाव करून घेण्यासाठी वडील मान्य करत नव्हते, मला करायची नाही म्हणून जबरदस्तीने त्यांना मारहाण केली. त्याच्यानंतर रजनी प्रदीप गांजे हिच्या सासरी वडिलांना घेऊन गेले जबरदस्ती आणि तिथं त्यांना 2 दिवस मारहाण दोन दिवस बांधून ठेवलं, मारहाण केली, जेवण नाही दिलं आणि त्याच्यानंतर जबरदस्ती त्यांच्या नावावर बक्षीसपत्र करून घेतला. तुमच्या वडिलांना बांधलं? हो, बांधून ठेवलं. जावयानी? हो, जावयानी त्यांच्या घरी बांधलं. तुम्हाला काय माहिती आहे? त्यावेळेस आम्ही नंतर गावाला आलतो. आम्हाला वडिलांना त्यांना 2 दिवसांनी बक्षीसपत्र केल्याच्या नंतर त्यांना सोडलं. त्यावेळेस कोणाच्या तरी फोनवरून वडिलांनी गावातल्या एका माणसाच्या फोनवरून फोन केला का असं असं झाले, तुम्ही या. त्यावेळेस आम्ही आलो. त्यावेळेस आम्हाला सगळं, तुम्हाला फोन केला? हो, वडिलांनी आम्हाला फोन केला. मोबाईल नव्हता का? नाही, मोबाईल वगैरे काहीच नव्हतं वडिलांकडं, आईकडेच मोबाईल होता फक्त. मग काय सांगितलं वडिलांनी? तुम्ही या हो, असं झाले. मारले 2 दिवस झाले गावामध्ये मारहाण चालली आहे. मग मला आता सोडलंय त्यांनी तर भेटायला. मग आम्ही पुण्यावरून इथं आलो. त्यांना विचारलं काय प्रकरण झालं, तेव्हा त्यांनी सांगितलं का माझ्या नावावरची जमीन सासूच्या नावावरती करून दे, ह्यासाठी हे 2 दिवस झालेत मला मारहाण करतात. मारहाण करून यांनी मला मग तिकडे काय नारायणगावला घेऊन गेले. तिकडं माझ्याकडनं बक्षीसपत्र करून घेतलं. मग त्यावेळेस मी त्यांना विचारलं का मग आता पुढं काय करायचं. ते म्हटलं का आता इथं त्यांनी माझ्या जीवाला धोका आहे. मग म्हटलं काय करायचं. ते मला म्हटलं तुझ्यासोबत याच्या पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करायची. आम्ही पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन गेलो. त्यांनी आम्हाला सांगितलं, पोलिसांना सांगितलं का अशा प्रकारे मला मारहाण करून बक्षीसपत्र करून घेतली. मग त्यांना मार लागलेला होता म्हटल्यावरती मग त्यांनी आम्हाला पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितलं. कुठं लागलं होतं वडिलांना तुमच्या? वडिलांना इथं डोळ्याच्या इथं लागलं होतं आणि बरगडीला लागलं होतं. हे आपल्याला शो करता येत नाही पण लांबून दाखवतो. हे बघा, हे जे काय आहे मेडिकल रिपोर्ट आपल्याला या ठिकाणी दिसतात देवराम सोनाजी डुकरे यांचं, आणि याची तारीख मी तुम्हाला सांगतो 8/6/2023 आहे. आपल्याला हे सेन्सिटिव्ह असल्यामुळं आता तसं आरोपपत्र झालं, हे ओपन आहे, परंतु मेडिकलची कागदपत्र ओपन करता येत नाही. तर याच्यामध्ये म्हटलंय 8/6/2023 हे चेक केलं आहे याच्यामध्ये, आणि औरंगपूर गाव आहे. आणि काय हे काय तारीख आहे? 1/12/23 आहे का काय आहे? हे 1/12/23 आहे का? हो, हां सॉरी. तर आता 1/12/2023 चेक केलं आहे. रोगाची लक्षणे वगैरे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे काय झालेलं आहे वगैरे, म्हणजे असॉल्ट झालेलं आहे. आणि हे किती दिवसापूर्वी झालं आहे तर त्याच्यामध्ये 30/11/2023 झालेलं आहे. म्हणजे हे दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये गेलेले आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये सगळं काय काय असॉल्ट झालं आहे ते सगळं याच्यामध्ये यांनी उल्लेख केलेला आहे. काय खुणा झाल्यात, किती लागलंय, काय आहे, काय काय लागलं होतं. चला तुम्ही सांगा, ही डॉक्टरी भाषा आहे. इथं बरगडीला लागलं होतं, डोळ्याच्या इथं पण लागलं होतं, पायाला पण थोडं खरचटलं होतं. 30/11/2023 मारहाण झाली. तर आता आपण हे पाहू, जो त्यांनी तो दस्त बक्षीसपत्र जो बायकोच्या नावाने केला, दीपालीच्या नावाने, तर त्याची तारीख मॅच होती का ते बघू. तर याच्यामध्ये बघा, ही तारीख बक्षीसपत्र गाव मोजे औरंगपूर तालुका जुन्नर इथलं बक्षीसपत्र आहे आणि त्याची तारीख काय 30/11/2023 आणि 30/11/2023 मारहाण झाली होती. आणि दुसऱ्या दिवशी ह्या कुठे गेलं ते मेडिकल सर्टिफिकेट. हां, तर हे पहा, तर त्यांच्यावर एवढी अशी भयानक मारहाण झालेली दिसतीये. पूर्ण हे एक पान आणि एक पान सगळं डॉक्टरांनी याच्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे हे जे बाबा आहेत देवराम, यांना बक्षीसपत्र करण्यासाठी मारहाण झाल्याचं या ठिकाणी उघडकीस येते. तर हा खूप मोठा पुरावा आहे तसा पाहिलं तर. एनसी पण नोंदवली होती. हे हातात धरा, मी वाचतो. हे बघा, NCR दिसतोय. 1/12/2023 ही NC नारायणगाव पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे. भारतीय दंड संहिता 323, 504, 506. पण मारहाण एवढी गंभीर होती, 324 लावायचं ना. मग आता आम्हाला एवढं म्हणजे माहित नव्हतं ना ते. आता त्यांनी हाताने खाली पाडून मारलं होतं. 3 जण होते मारायला. काठी नव्हती ना काय आता एवढं सांगता नाही तर आम्ही नव्हतो. काय लिहिलंय बघू ना. आता याच्यामध्ये कोणाकोणाची नावं दिलेत हे सगळं अस्पष्ट झाले. माझा मेवना
प्रदीप गांजवे. मोठा जावई दीपाली देवराम डुकरे हिच्या नाव कर म्हणून जमीन स्पष्ट दिसत नाही हो. इकडे असेल माझ्याकडे फोटोमध्ये स्पष्ट, हे बघा इथं दिसतंय स्पष्ट, फोटोमध्ये आहे. संपत महादेव खिलरेच्या विरुद्ध ही तक्रार देण्यात आलेली आहे. आणि प्रदीप किसन गांजवे. प्रदीप कोण जावय का? जावई. तुमच्या बहिणीचा नवरा हो. आहे याच्यात याच्यात स्पष्ट स्पष्ट दिसते. जमीन जावई आहे आणि ह्यो आहे मेवणा आहे. यांनी जमीन नाव करा दीपाली देवराम डुकरे हिच्या करा म्हणून याला आरोपी 1 व 2 यांनी मारहाण करून शिवीगाळ केलेली आहे. म्हणजे फिर्याद देखील या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे 1/12 काय 1/12/2023 ला. आणि मर्डर किती तारखेला झाला? 9/9/2024 ला. जेव्हा कागदोपत्री बक्षीसपत्राचे जेव्हा कागदोपत्री सातबाऱ्याला नाव आलं तिथून पुढे त्यांनी लगेच परत बदल नाही करावा त्याच्यात, सासऱ्यांनी परत त्याच्यात बदल नाही करावा म्हणून त्यांचा मर्डर करून टाकला आणि आता सगळ्यांनी. ते हे दाखवा तो जे आहे तो दस्त दाखवा दस्त. हां तर बघा हा जो दस्त आहे हा 30/11 झालेला आहे. आणि कुणा काय झालंय दस्त ते सुद्धा समजून घ्या. लिहून घेणार दीपाली देवराम डुकरे वय 47, लिहून देणार देवराम सोना डुकरे वय वर्ष 50, व्यवसाय शेती. आणि बक्षीसपत्र आहे कोणत्या जमिनीचं ते तुम्हाला सांगतो. हे बक्षीसपत्र आहे बघा, गट नंबर 5, 85 आर जमीन आहे. आणि अजून पोटखराबा 3, 86 87 88 आर जमिनीचं हे बक्षीसपत्र केलेलं आहे. आणि याच्यामध्ये सगळं गटात असलेले विहीर, भांडे पाण्यात, बोरवेल, इलेक्ट्रिक मोटर सगळ्या सकट हा संपूर्ण हिस्सा याच्यासह ही जमीन ही यांना बक्षीसपत्र करून दिलेली आहे. तर याच्यामध्ये कोण याला साक्षीदार आहे ते देखील आपण बघूया. तर याच्यामध्ये यांचा देवराम सोना डुकरेंचा फोटो दिसतोय आणि लिहून घेणार दीपाली देवराम डुकरेंचा फोटो दिसतोय. याच्यामध्ये शुभम आतकरी नावाचा व्यक्ती आहे सुलतानपूरचा, तो साक्षीदार झालाय. आणि रजनी प्रदीप गांजवे ही जी तुमची ही आहे बहीण आहे आणि ही जी फिर्यादी आहे ही याच्या जमिनीमध्ये साक्षीदार आहे या व्यवहारामध्ये. चला तर पुढचा पार्ट असा. तर झालं असं सगळं तुम्ही तक्रार केली पण पोलिसांनी कारवाई केली का काय? त्याच्यावरती परत काहीच कारवाई नाही झाली. परत काहीच नाही कारवाई. मग पोलिसांना सांगितलं होतं की मला मारहाण करून फसून माझं रजिस्टर करून घेतले वगैरे सगळं सांगितलं होतं. वडिलांनी स्वतः नोंदवली. तुमच्या वडिलांवर हो एवढं एनओसी वडिलांनी स्वतः नोंदवली होती. जर यांना दारूसाठी मारायचं होतं, जर दारू पिऊन जर त्रास होता तर मी जमीन का नाव करून घेतली होती. आणि जमीन जर नाव करून घेतली होती तर मग त्याला का मारलं होतं सासऱ्याला? पोलीस केस करायची काय, हा मला त्रास देतोय, पोलीस कंप्लेंट केली असती, काही पण केलं असतं किंवा मायरी निघून आली असती. ते जे दारू पित होते हे त्यांच्या लग्नाच्या आधीपासून दारू पित होते, असं नाही का ते आताच प्यायला लागले होते आता. आणि जर दारू पिऊन शिवाय आलं विषय समजून पुढचा पार्ट आता समजून घ्या. याच्यामध्ये ज्यावेळी पोलिसांनी तपास केला त्यावेळी ते पोलिसांनी जे काही आजूबाजूची काही लोक होती का ज्यांना यांच्या बहिणीने फोन केला का बाबा माझ्या वडिलांना मारलंय वगैरे या त्या हालचाल करत नाही. मग पोलिसांनी या लोकांचं सगळं पंचनामा घेतला, त्यांचे साक्षीदार घेतले. आणि पोलिसांनी जो आणखी पंचनामा केला तर पोलीस काय म्हणतात त्या पंचनाम्यामध्ये का त्या ठिकाणी एक खलबत्ता आढळून आला आणि खलबत्त्यामध्ये ती मिरची आहे का त्याची पावडर तयार केल्याचं ते पोलिसांना आढळून आलं. म्हणजे समजून घ्या जर हा पंचनामा जर असा असेल, समजा एखादा नवरा धावून आला तर कोणती बाई कुठे तीन मग काढी तीन मग तर नवरा काय करील. म्हणजे समजून घ्या हे सगळं प्री प्लॅन होतं. कारण की जर खलबत्त्यामध्ये जर ती मिरची कुठली असेल अगोदर तर हे सगळं मर्डर करायचा प्लॅन झाला असेल. आणि संपत खिलारीच ना, आणि दुसरा काय नाव घेतलं ते परमध्ये त्या ठिकाणी काय करत होते का संपत खिलारी त्या ठिकाणी ते याचं काय म्हणे बहिणीचं का ते माझी घरची भांडणं नवऱ्याकडची मिटवायला आले होते. म्हणजे अशी भांडणं कशी मिटवतात 3 दिवस इथं राहून. आणि जर मिटवायची होती तर त्यांचं घर इथंच आहे ना, शिरोलीतच घर आहे त्यांचं. 3-4 किलोमीटर होतं अंतर आहे. फोन आल्याच्या नंतर 1 मिनिटात तिथं 5 मिनिटात तिथं पोहोचू शकतात. तिकडंच करायला मर्डर करायच्या दिवसापासून. म्हणजे हा पूर्ण प्लॅन आहे. आणि अशोक त्याचा काय संबंध तिथे यायचा आता ते त्यांनाच माहिती आम्हाला पण माहित नव्हतं ते काय करत होते मर्डर झाला ते. आणि स्वतः फिर्यादीनेच तुझा सांगितले का अशोक केल्यावर तिथं होता म्हणून. आता पुढचा पार्ट समजून घ्या का ज्यावेळी या पाटील नावाच्या सब इन्स्पेक्टर यांनी हा जो तपास केला ते फिर्यादीमध्ये जे यांनी फोन केले का यांच्या बहिणीने फिर्यादीने त्यांचे सगळ्यांचे जबाब घेतलेले आहेत.
पण समजून घ्या, जो फिर्यादीमध्ये असा उल्लेख आहे, संपत खिलारी त्या ठिकाणी राहत होता 3 दिवसापासून आणि तो तिथं उपस्थित होता, तर संपत खिलारीचा एक सुद्धा जबाब तपास अधिकाऱ्यांनी नोंदवलेला नाही. अशोक खिलारीचा पण नाही. अशोक खिलारी जो तिथं होता त्याचा सुद्धा तपास अधिकाऱ्यांनी जबाब नोंदवला नाही. त्यांना बोलवलं पण नाही तिथं, काही विचारपूस नाही किंवा आम्ही त्यांना continue बोलवलं तिथं पण नाही. चक्कर मारत होतो 2 दिवसाला 3 दिवसाला, पण एकही दिवस ते आम्हाला तिथं दिसले नाही. आलेच नाही तिथं, दिसले पण नाही. आणि कोर्टाचे जर आपण अवलोकन केलं साक्षीदाराच्या याच्यामध्ये कोणाकोणाची साक्ष घेतली तर संपत खिलारीची साक्ष नाहीये, अजून तो दुसरा अशोक खिलारी जो कोण आहे त्याची सुद्धा साक्ष नाही. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी मिलीभगत झालेली आहे असं या ठिकाणी आढळून येतंय. आणि जर एवढं जर मारहाण ती गंभीर ते फोटो जर पाहिली तर इतकी भयानक मारहाण होती का त्याच्यामध्ये ते हात असे वाकडे तिकडे झालेले आहेत, डोक्यात एवढी मारहाण झाली. मग यांनी ही भांडणं का सोडवली नाही? तिथंच होते तरी पण बहिणीनी पण काही आवाज केला नाही किंवा मध्ये गेली नाही. वर सांगती मी घाबरले. कोण घाबरते एवढं? कोणी 2 पावलाच्या नंतर जी महिला म्हणते का मी घाबरले, ती नवऱ्यावरती पोलीस स्टेशनला मंचरला जाऊन कंप्लेंट करू शकते. ती इथं आपल्या बापाला नाही वाचू शकत का, ज्याने जन्म दिलाय त्याला? ती एवढी आईला घाबरती का? मग नवऱ्याची कंप्लेंट देऊ शकते, ती आईला कशी घाबरेली एवढी? तुम्ही तिथं पोहोचले तेव्हा आई बाजूला बसली होती का पोलिसांनी ताब्यात घेतली होती? नाही, आई तिथं बाजूला तिथंच बसली होती. मग तुम्ही काय म्हणाला आईला? आम्ही मी त्यांच्याशी बोललोच नाही. बोललोच नाही आम्ही. का? पोलीस आल्यावरती बघतील ना म्हटलं. आम्ही आपण काही कसं त्यांच्याशी बोललोच बोलणार? नाही लगेच काही. जर अहो, ती रडत होती का गप्प बसली? नाही रडत नाही, अशी निवांत जसं काही झालंच नाही अशी बसली होती. डोळ्यातून चक्रा टिपका मारत होती तिथं, जसं तिला काय घेणं देणं नाही. घरात जा, बसायला बाहेर घेऊन ये. बसली होती पायरीवरती, असं गोन बिन टाकून बसली होती बर. असं. आणि आणि तुमची बहीण काय करू तिथं? ती रडत होती, असं झालं आणि तसं झालं. मी मी माझ्या असं वडिलांना डॉक्टर म्हणलं म्हैसूर खा, पाणी पे, पे, ते मी पेले नाही. पेले नाही, आणि असं यांनी तसं सगळ्यात सांगत होती. महत्वाचं म्हणजे ज्या आणि टाइम तो संपत खिलारी होता का तिथं? त्यावेळेस तो नव्हता, तो रात्रीच गेला. मग 10:30 निघून गेला, तो मर्डर वगैरे 10:30 करून तो निघून गेला. आणि त्या टायमिंगला पण मी बोललो होतो का नारेंग आपण लिमगाव साव्याचे वगैरे जे कॅमेरे वगैरे ते सगळे चेक करा, त्याच्यात तो दिसल जाताना. कुठल्याही प्रकारची चौकशी झालेली नाही. आता पुढचा पाठ समजून घ्या की याच्यामध्ये हे जे वडील आहेत यांचे, तर यांना फोन केला होता का बाबा मला आहे ना हा जो संपत खिलारी आणि माझी बायको दीपाली खूप त्रास देते, मला यांच्यापासून सुटका करा. तर ते काय झालं होतं आणि यांचे वडील यांच्या घरी पुण्याला का गेले होते ते समजून घेऊया. काय झालं होतं तेव्हा? त्यावेळेस माझ्या वडिलांना प्रदीप गांजवे आणि संपत खिल्लारी यांनी भर चौकात जमीन नाव करून घेण्यासाठी मारहाण केली. त्याच्यानंतर रजनी प्रदीप गांजवे हिच्या घरी नेऊन त्याला 2 दिवस बांधून मारहाण करून जबरदस्तीने नारायणगावला नेऊन त्यांची जमीन दस्त केला. बक्षीसपत्र आईच्या नावावर करून घेतली. आणि मग नंतर त्यांना 2 दिवसांनी सोडल्याच्या नंतर वडिलांनी कोणाच्या तरी फोनवरून मला फोन केला का असं असं झाले, तुम्ही इकडे या म्हणून. मला न्यायला या इकडं. तुम्ही न्यायला आले? हो. मग आम्ही आलो. नंतर मग वडील म्हणले मला इथं राहायचं नाही. मला मग तुम्ही पुण्याला घेऊन गेले का वडिलांना? हो, किती दिवस ठेवलं? तिथं 2-4 दिवस असतील. 8 दिवस असतील साधारण. आणि आणि सगळ्यात महत्वाची मग काय? सर्वांची गोष्ट, आम्ही ज्या टायमिंगला त्यांना इथून घेऊन गेलो, त्यांना दवाखाना वगैरे केला, पोलीस स्टेशनला त्यांचे सगळे कामं केली, पुण्याला घेऊन गेलो. हा म्हणजे 30 तारखेचीच घटना सांगतो. त्याच दिवसाची त्यांना तिथं पुण्याला घेऊन गेलो. त्याच्यानंतर दीपाली डोकरेने माझ्या फोनवरती फोन केला. मी तिला विचारलं का तू मला फोन कशासाठी केला? ती म्हणते माझा नवरा घेऊन गेला म्हणून मी तुला फोन केला म्हणून. म्हणलं तुझा नवरा बारीक नाही का, तो माझ्या मागं लागायला, तो मोठा आहे, त्याने मला फोन करून बोलवलं म्हणून मी न्यायला आलो. तुला यायचं असेल तर तू पण ये माझ्यामध्ये राहा म्हटलं. इथं नाही म्हटली. तिने त्या टायमिंगला फोनमध्ये अख्ख्या शिव्या दिल्या आणि तू माझा मर्डर कर, तू इथं ये 2 तासात जर औरंगपूरला नाही आला तर त्या तांगड्या बांधून आणि नाही इथून तुला मारून टाकेन. आणि तुला एकट्यालाच नाही मारणार, तुझ्या मागचे जे कोणी आहे म्हणजे आम्ही दोघं पण तुम्हाला सुद्धा मारून टाकेन अशी धमकी दिली. आणि ही सगळी रेकॉर्ड आम्ही कोर्टामध्ये सुद्धा दिली. ज्या टायमिंगला रेकॉर्ड म्हणजे तुम्ही व्हिडिओ काढला होता का? व्हॉइस रेकॉर्ड होती ती, कॉल रेकॉर्डिंग. कॉल रेकॉर्डिंग होती ती, पोलीस स्टेशनला दिली. त्याच्यात स्पष्ट आवाज होतोय तिचा, दीपाली डोकरेचा. काय म्हणते ती त्याच्यात? ती डायरेक्ट आईमाईवरून शिव्या देते. आता ती इथं दाखवण्यासारखं नाहीये, एवढ्या घाण शिव्या देते. ते जर रेकॉर्ड ऐकलं तर याच्यात असं सिद्ध होतंय त्रास सासऱ्याला नव्हता, ते सासूला नव्हता, सासऱ्याला त्रास होता सासूचा. ह्या प्रकारे ती शिव्या देते. दुसरा विषय याचा आहे, ज्या टायमिंगला ती व्हिडिओ, आपल्याकडे एक व्हिडिओ पण आहे, सासऱ्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितले संपत खिल्लारी आणि प्रदीप गांजवे यांनी माझ्याकडनं मारहाण करून ती बळजबरीने बक्षीसपत्र करून घेतले. मला हे करायचं नव्हतं. ही व्हिडिओसुद्धा मी कोर्टामध्ये दिलेली, कोर्टामध्ये दिलेली. आणि आता तुमच्याकडे नाही दाखवायला? आहे ऑडिओ आहे, व्हिडिओ मी कोर्टात दिलेली. कोर्टात दिले. बरं. मग तुम्ही आता दाखवले त्यामध्ये सीझर पंचनाम्यामध्ये यांनी तो जो व्हिडिओ दिला होता त्याचा देखील उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. परंतु झालं असं
की ज्यावेळी हे बाकीच्या लोकांचे जे शेजारीच घर आहे, असंच घर आहे ना त्यांचं तिथं, तर त्या ठिकाणी एवढी घटना घडली, परंतु शेजाऱ्यांना काहीच कळलं नाही आणि त्यांना पार रात्री रात्री आवाज सुद्धा आला नाही कोणा. सायंकाळी 7:30 असते 8:30 साडेसात, हा, ते 8:30 एका त्यांनी आता एका याच्यात टाकले 7:30 वाजता झालं आणि एका जबाबात टाकले 8:30 वाजता झालं. एक टायमिंग पण नाही म्हणजे त्यांनी त्याच्यात असं. 7:30 वाजता हे प्रकरण केलंय, कारण ज्या टायमिंगला सकाळी पोलीस आले होते पूर्ण प्रकारे बॉडी कडक झाली होती, कडक झाली होती. आणि म्हणजे हात वगैरे वळतच नव्हते. हो. पंचनाम्यात उल्लेख आहे. आणि सांगितलंय 3 वाजता पहाटे भावाला त्यांनी फोन केलाय 3 वाजता. मग ही जी तुमची बहीण होती ती ती तुम्ही तिथे गेले होती, मोठ्याने रडत होती का हळू रडत होती? मोठ्याने रडत होती, सगळ्यासमोर रडत होती आणि मोठमोठ्याने. ती हे सांगत होते मग जर 8:30 वाजता समजा पोलिसांच्या तपासानुसार मर्डर झालाय, तर मग ती रडताना ते शेजारी आवाज ऐकला असेल ना, कुणी रडत असेल तर? रडली कधी माहितीये का ती, जेव्हा सकाळी सगळे भावाने यांनी सांगितलं, हा लोक जमले, आजूबाजूचे आले, माहीत भाऊ रात्रभर नाही रडली ती. रात्रभर काहीच नाही. आणि ज्या टायमिंगला पोलीस तिथं पंचनामा करण्यासाठी आले त्यावेळेस सुद्धा तिने सांगितलं नाही का माझ्या आईने मारले म्हणून. पहिलेच ज्या वेळेस ती सांगितलं. पोलीस स्टेशनला गेली त्यावेळेस त्या दिवशी अख्खा दिवस गेला आणि मग तिने जेव्हा FIR नोंद करायची त्या टायमिंगला सांगितलं का असा प्रकार झाला ना, आईने तोपर्यंत मारले. सांगितलं, मग टॉयलेट ही- पाशी आणून टाकले ही जर वडिलांना. घाबरलीच होती तर पोलीस घरी आल्याच सांगायचं होतं. सगळे माणसं जमले होते तेव्हा हिने सांगायचं होतं. पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा आणि कोण तर हिनेच केलं ना 3 वाजता, काही शेजारच्या लोकांना या इथं माझा बाप त्या हालत टायमिंगला नाही. फोन करून हिने सांगितलं का कुणीतरी मारून टाकले. तिने आणून टॉयलेट पाशी टाकले असं सगळ्यांना बहिणीनी का? सांगितलं. बहिणीने त्यावेळेस असं ज्या सांगितलं. टायमिंगला टॉयलेट पैसे आणून टाकलं होतं मग हिच्या मनात भीती असते, तिने फोनच केला नसता. फोनच केला नसता. खोटं का सांगितलं? आणि दुसरा विषय असा होतो, हिने सांगितलं का 11:30 कोणीतरी बाहेर आणून मारून टाकलं होतं. ह्या दोघींनी उचलून त्याला आतमध्ये न्यायचं धाडस केलं, पण शेजारच्यांना बोलवायचं यांचं धाडस नाही झालं, मग पण 4 वाजता बोलवायचं धाडस झालं. 4 वाजेपर्यंत म्हणजे यांनी हा काय केलं किती ठिकाणी हे प्री प्लॅन झालेला घटना. हो आणि हे जी घटना पाहता त्यांचं जे ते मी फोटो पाहिले तुमच्या मोबाईल मध्ये, तर ते एका व्यक्तीचं काम नाही. व्यक्तीचं काम तुम्ही नाही. सांगितलं का पोलिसांना हे? सगळं सांगितलं आम्ही. कोणाला आता सांगितलं? कोणत्या अधिकारी? पाटील साहेब होते तिथं, पाटील साहेब होते. आम्ही त्यांना हे पण आता समजा जर त्यांच्याकडे ते जबाबाचं व्हिडिओ रेकॉर्डचं काहीतरी असतं वाटतं, तो जबाब जर त्यांच्याकडे जर असेल व्हिडिओ रेकॉर्डचा, रेकॉर्ड असतं ना, जबाब तो जर असेल ना तुम्ही त्याच्या कोणते नाव घेतली? आम्ही संपत खिल्लारे, रजनी गांजवे आणि दीपाली डोकरे तिघांची तिघांची घेतली. अशोक खिलारी तिथं होता हे आम्हाला माहित नव्हतं. नंतर हे कळलं. फिर्यादीने आता सांगितलं याच्यात का अशोक खिलारी पण होता. फिर्याद आता वाचली तुम्ही? फिर्याद आम्हाला तुम्ही सांगितलं हे संपत किल्लारीचं फिर्याद ही कागदपत्र कधी सगळे मिळाली? ही कागदपत्र ज्या टायमिंगला हे कोर्टात मिटवायला गेली होती, यांनी काय केलं, ती सुटून बाहेर आली, लगेच ही एकत्र झाले कोर्टामध्ये मिटवायला गेली. आमचं परस्पर सगळं मिटलंय आणि आम्हाला केस मागे घ्यायची, त्याचे हे कागद आहे. मग आम्हाला तिथून कोर्टामधून एक तमाने मॅडम आहे, त्यांचा फोन आला. त्यांनी आम्हाला चौकशीसाठी विचारलं का तुमचं परस्पर मिटलंय का? म्हटलं आमचं परस्पर कुठल्याही प्रकारचं मिटलेलं नाही. मग त्यांनी आम्हाला तारीख काढली, त्याच्यामध्ये हिच्यात रजनीने स्पष्ट सांगितले हा FIR झाला, याच्यावरती फक्त माझी सही आहे म्हटली, पण काय लिहिलं हे मला माहित नाही माहित नाही असं सांगितलं. म्हणजे कोर्टाने हे जे साक्षीदार तपासले त्याचा अहवाल आहे, त्याचं ते हे आहे साक्षीदाराचा जबाब आहे. रजनी प्रदीप गांजवेचा, 31 वर्षाची, गांजवेवाडी तालुका आंबेगावचे आहेत. त्यांनी असं इकडं कोर्टामध्ये चक्क फितूर झालेत की मी तिथे नव्हतेच, मी काय पाहिलंच नाही, मी कोणालाच फोन केला नाही, अशा स्वरूपाचं त्यांनी फितुरी त्या ठिकाणी कोर्टामध्ये केलेली आहे. आणि यांना देखील पोलिसांनी फोन केला का तुम्हाला मिटवायचंय का, या तुम्ही जबाब घ्यायला. मग तुम्ही जबाब द्यायला गेले का? त्याच्यासाठी नाही गेला. पोलिसांनी हे सांगितलं तुमचं परस्पर मिटलंय का, म्हणजे तमाने मॅडम होते ना, त्यांनी विचारलं परस्पर मिटलंय का. शंका आली असेल. हा, त्यांना शंका आली, त्यांनी आमचे जबाब वगैरे वाचले ना, त्यांना शंका आली का यांचं परस्पर मिटलंय की नाही मिटलं नक्की, म्हणून त्यांनी कन्फर्म करण्यासाठी आम्हाला कॉल केला. मग आम्ही त्यांना सांगितलं आमचं कुठल्याही प्रकारे मिटलेलं नाही आहे. मग त्यांनी आम्हाला तिथं बोलून घेतलं आणि सगळी सविस्तर माहिती सांगितली. आणि रजनी गांजवेचे हे जे स्टेटमेंट आहे तिने तिथं दिलंय, हे आम्हाला दिलं, फितूर झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिने पोलिसांना सुद्धा इथं हे केलंय का त्याच्यामध्ये माझी सही घेतली, पण काय लिहिलं हे मला पण माहित नाही. काय लिहिलं हा, म्हणजे याच्यात तिने पोलिसांना सुद्धा दोष लावलाय. तिचा पोलिसांनी ऑन कॅमेरा जबाब घेतला असेल ना, तुमचं असं घेतलं तसं? आता ते आमचा नाही ना घेतला, आम्हाला घेतला का नाही ते माहित नाही. हो, मग त्यांच्याकडे जर असेल तर मी म्हणतो पोलिसांकडे जर असेल ना, त्याच्यात आम्ही हे सगळे मुद्दे मांडलेले आहेत का असा प्रकार झाला होता. आणि हा खून जमिनीच्या वादातून झालेला आहे, दारू पिण्याच्या वादातून झालेला नाही. दारू पिण्याच्या वादातून झाला असता तर लग्न झाल्याच्या नंतर 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी झाला असता, वयाच्या 54व्या वर्षी झाला नसता. बरं, दारू पिऊन असता तर मग एवढा प्लॅन करून कसा झाला? संपत किल्लारी तिथं कसे, त्यांचं भांडण झालं ती कशी, हे सगळे एकत्र आलेच कसे?
दारूच्या वादातून झालं असतं तर. हा, तर तुमचं कोणाकोणाविरुद्ध तक्रार आहे? संपत माधव खिल्लारी आणि अशोक संपत महादेव खिल्लारी. संपत महादेव खिल्लारी 2 आहेत. हा. एक माझे सख्खे चुलते आहेत आणि एक तिकडे. तुमची गलत तक्रार कोणाविरुद्ध आहे? संपत महादेव खिल्लारी दीपाली डुकरेचा सक्का भाऊ यांच्या विरुद्ध आहे. मामा. अशोक खिल्लारी तिथं होता. आता आम्हाला जसं फिर्यादीने सांगितलं त्याची बी चौकशी आता त्याची पण चौकशी झाली पाहिजे. आणि रंजनी गांजवे फिर्यादी सुद्धा आरोपी आहे. ह्या सगळ्या प्रकरणातून तेच ओपन होते. मी एवढं पण सांगितलं होतं का मला फिर्याद द्यायची आहे खून झालाय म्हणून, तर ते काय म्हणले तुम्ही समोर नव्हते, तुमची बहीण समोर होती, आम्ही तिला फिर्यादी बनवू, तुमची फिर्याद घेऊ शकत नाही आम्ही. पोलिसांचा जसा नियम असेल त्या नियमानुसार हा प्रत्यक्षदर्शी पण तुम्ही एवढं दोघं तिघांची नाव घेतली, मग यांनी जे तपास अधिकारी पाटील होते त्यांनी नाही. या संपत आणि अशोकला काय बोलवलं नाही का? नाही बोलवलंच नाही. जबाब बी नाही दिसत. जबाब पण नाही, नाही काहीच त्याच्यात ना. नाही. त्यांची काय वाटतं तुम्हाला यांनी तपास अधिकारी जगदीश पाटलांनी याच्यामध्ये काय तुम्हाला काय म्हणणे? आता तेच दिसून येते ना याच्यात. काय दिसून येते, नीट बोला. तपासच केला नाही त्यांनी काही तपास ना. करायला पाहिजे होता. व्यवस्थित आता तपास सपोज करायला पाहिजे साहेब ना. तुम्ही एक उदाहरण करा. समोर आता समजा इथं मी 10 मुलं घेऊन आलो आणि समजा मी हिचा मर्डर केला आणि मी जर फक्त पोलीस स्टेशनला जाऊन म्हटलं तुम्ही सांगितलंय सगळा विषय, काय तर मी हे खूपच हे अतिशय दिसतंय. काय फिर्यादी म्हणते का माझा मामा संपत खिलारी 3 दिवसापासून माझ्या घरी होता, अजून अशोक खिलारी घरी होता, तिथं घटना घडली आणि घटना घडल्याच्या नंतर माझ्या आईने मग त्यांना त्यांची कपडे दिली आणि त्यांना काढून लावलं. तर मग पोलिसांनी ह्या 2 व्यक्तींचा चौकशी काय केली? ह्यांचा साधा जबाब देखील नोंदवलेला नाही आहे. खऱ्या अर्थानं एक महिला एका पुरुषाला जीवे ठार मारू शकत नाही. ती अगोदर खलबत्त्यामध्ये मिरची कुटते, नंतर मिरची पुढं टाकते आणि हातपाय मोडते. आधी म्हणते रॉडनी मारलं, आधी ही जी म्हणते यांची बहीण म्हणते रॉडनी मारले, नंतर म्हणते रॉडनी नाही मारलं, ते पायपाने मारलं, नंतर आता म्हणते का ती घटनाच घडली नाही, मला माहीतच नाही. म्हणजे याच्यामध्ये कुठंतरी पोलिसांचा काहीतरी खूप संशयास्पद भूमिका तपास अधिकारी पाटील यांची राहिलेली आहे. आणि आता हे विषय 2 वर्षामध्ये कोर्टामध्ये एंडिंगला आहे. म्हणजे समजून घ्या, बाकीच्या केसेसचा एवढा लवकर एंड होत पण नाही. आता हे डायरी सगळ्यांचे जबाब वगैरे सगळे युक्तिवाद बी झालेले आहेत, यांचे राहिले असतील. 2 वर्ष पण नाही झाली. हा, 2 वर्ष बी नाही झाले. 1.5 वर्ष झाली म्हणायचं. खुनाच्या खटल्याचा कसं काय बाबा हे केला? म्हणजे पोलिसांनी नक्कीच या ठिकाणी काहीतरी जे तपास अधिकारी आहे त्यांची भूमिका प्रचंड संशयास्पद आहे. त्याच्यामध्ये ह्या तपास अधिकाऱ्याची चौकशी होणं गरजेचं आहे, कारण की प्रकरण हे मर्डरचं होतं, दुसरं 2 नंबरच्या धंद्याचं नव्हतं. दारूचा धंदा आहे किंवा घेतले पैसे किंवा काय. परंतु याच्यामध्ये साधा, आणि मला सांगायचं आहे का मगाशी यांनी मला सांगितलं की यांची आई जेलमध्ये गेली, अटक झाली आणि 6 महिन्यामध्ये तिला जामीन मिळाला. 6 महिने नाही, 6 महिने सुद्धा नव्हते. 3 ते 4 महिन्यात ती बाहेर आली. 6 महिने पण नव्हती आतमध्ये, 3 ते 4 महिन्यात ती बाहेर आली. खुनाच्या घटनेतला आरोपी 3-4 महिन्यामध्ये कसं? 6 महिने किंवा 6 महिने. मी म्हणतो ती आता ती आम्हाला 4-4 वर्ष नाही सुटत, 2-2 वर्ष लागतात. आम्हाला तेच म्हणायचं. 2-6 म्हणजे खूप वर्ष लागतात. हो, खूप वर्ष लागतात. हे बाहेर कशी काय आली असाच आमचा पण डाऊट आहे. बाहेर आणि कशी वरून आली? कोण आम्हाला पण करून? धमकी दिलेली आहेत का तुमचं सुद्धा आम्ही हे तुम्हाला करणार पण म्हणून. मारू म्हणून अशी पण धमकी दिलेली. धमकी आता दिलेली हे न्यायालयीन पातळीवर विषय आहे. माझी विनंती आहे याच्या माध्यमातून SP साहेबांना की याच्यामध्ये पोलिसांना प्रचंड अधिकार आहे, ते पुरवणी म्हणजे तपास देखील नव्याने करू शकतात, कारण की या प्रकरणामध्ये तसंच झालेलं आहे. याच्यामध्ये सर्व तपास हा नव्याने करणं गरजेचं आहे. ही जी लोकं होती यांचं याच्यामध्ये संपतचं आणि यांचं इन्व्हॉल्वमेंट काय होतं, यांना जी मारहाण झाली होती 30 तारखेला घटना घडली होती, 30 तारखेला एवढे त्यांनी मारहाण गेली, अख्खं पार दवाखान्याचं सगळं मेडिकल रिपोर्ट भरून गेलेले आहेत की मारहाण झालेली आहे. ती कशासाठी झाली होती? तर बक्षीसपत्र काढण्यासाठी होती. मग याच्यामध्ये तेव्हा देखील पोलिसांची भूमिका. आणि विषय असा आहे, ही जमीन होती वडिलोपार्जित होती, याच्यात संपत खिलारीचा काहीही अधिकार नव्हता. माझ्या बहिणीच्या नावावर करून दे म्हणण्याचा त्याचा काहीच अधिकार नव्हता. जमीन होती देवराम डुकरेची होती. प्रदीप गांजवे आणि संपत खिलारी यांचा काहीच अधिकार नव्हता का ती जमीन दीपाली डुकरेच्या नावावर करून दे. बक्षीसपत्र झाल्याच्या किती दिवसांनी नाव झाली आहे तुमच्या आईच्या? त्याच्यानंतर आमच्या इथं तलाठी कार्यालयात आम्हाला 5-6 तारखा पडल्या. त्या तारखेला सुद्धा आम्ही सगळे हे सांगितलं की आमच्या फेरफार मंजूर झाला. फेरफार आहे का? फेरफार आहे ना, तोच आहे, तेच आहे. किती दिवसांनी झालं बाबा? आता हे 30 जे आहे तारखेला झालं आणि हे मर्डर झालंय 8 महिन्यांनी ना. म्हणजे हे आता ह्या पहिल्या 3 महिने हेच तारखा तारखा गेल्या. पडल्या हे आम्हाला मंडळ तारखा पडल्या मंडळ अधिकारीच्या. हां. तिथं आम्ही हे सगळं समजून घ्या. हे जेव्हा फेरफार बक्षीस पत्राचा होता
तर तो फेरफार पडला. यांनी आक्षेप घेतला का ही वडलोपारची जमीन आहे, माझी संमती नाही घेता पूर्णपणे आईच्या नावाने कसं काय केली म्हणून यांनी हे केलं होतं. हा. किती दिवस ही केस चालली? ही साधारण 3 महिने चालली असेल. त्याच्यानंतर यांचं याला नावाला 3-4 महिने चालली असेल. प्रांताकडे गेलं का तुम्ही अपील? नाही, प्रांताकडे नाही अपील केलं. मग निकाल कधी झाला याचा? यांचा निकाल जेव्हा आम्ही बघितलं, आता हे तारखा पडून गेल्या आणि एक दिवस सहज आम्ही हे चेक केलं 7/12. तर 7/12वरती नाव डायरेक्ट हिच्या आईचं दिसलं आम्हाला. डायरेक्ट आईचं दिलं. हो. तसं पाहिलं तर याच्यामध्ये फेरफार करताना वडलोपारची जर जमीन असेल आणि जर त्याला संपूर्ण जमीन जर कोणाला विकायची असेल, समजा माझ्या वडिलांची जमीन आहे किंवा आजोबाची जमीन होती ती माझ्या नावावर आली आता वारस नोंदणी किंवा काय, तर मला ती संपूर्ण जमीन विकता येत नाही. मला वारसांची परमिशन घ्यावी लागती. जर माझा वारस जरी लहान असेल, 1 दिवसारी जन्मलेला असेल माझा मुलगा, तरी मला त्याची परमिशन घ्यावी लागते. ती कशी घ्यावी लागती? तर सत्र न्यायालयामध्ये जाऊन मला त्याची परमिशन घ्यावी लागती. कारण बाबा हे जरी अज्ञान जरी असला माझा तरी तो जन्माला आला म्हणजे त्या जमिनीचा मालक झाला. कारण जमीन ही वडलोपार्जित होती. तर याच्यामध्ये यांचा हक्क असताना ती जमीन डायरेक्ट बक्षीसपत्राने आईच्या नावाने झाली आणि काही नाही त्यासोबत. तुम्हाला नोटीस नाही दिली का? काही नाही नोटीस दिली, नाही, आम्हाला फोन नोटीस नाही, नाही काहीच नाही. परस्पर त्यांनी नोटीस बक्षीस नाही आली केलं. आम्हाला. मग नोटीस यांच्या पण नाही. परमिशन शिवाय हे फेरफार मंजूरच व्हायला नको होता. तरी देखील हा मंजूर झाला. आता तुम्ही मला काही फेरफार काही दाखवलं नाही म्हणजे मला कळलं असतं की किती महिन्यांनी फेरफार मंजूर झाला तो. फेरफार नसेल त्याच्यात म्हणजे फेरफार होईपर्यंत त्यांना जिवंत ठेवण्यात आला असं म्हणता येईल. हो, फेरफार होईस्तोपर्यंत 7/12ला नाव लागेपर्यंत यांनी बरोबर जिवंत ठेवलं आणि परत काही चेंजेस नाही करावं म्हणून मारून टाकलं. जमिनीसाठी आहे का फेरफार? फेरफार किती तारखेला मंजूर झालाय तो? तुमच्या आता सगळं दिसतंय. तुम्ही हे सगळं म्हणणं दिलेलं आहे वर्षांनी का बाबा ही माझी आमच्या याची वडलोपारची जमीन आहे, माझं हिंदू वारस कायद्यानुसार माझा देखील कायदेशीर हिस्सा आहे, संपूर्ण जमीन माझ्या परवानगीशिवाय कसं काय तुम्ही विकली? आणि यांचं म्हणणं बरोबर आहे कायद्यानुसार. तरी देखील इथले जे काय हे आहे मंडळ अधिकारी आहे त्यांनी हा चुकीचं म्हणजे केलेला आहे. ते देखील याचा तपास हे व्हायला पाहिजे. मंडळ अधिकाऱ्याची देखील इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये फेरफार नाही. तलाठ्याची वगैरे हे चेक केली पाहिजे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही अर्ज केलेत ना. बरं ठीक आहे, नसू दे. तिथं? तर याच्यामध्ये माझी विनंती आहे का वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना खरोखर याच्यामध्ये हा जो काही हे चाललेला आहे उद्या हे सगळे निर्दोष सुटणार आहेत. कारण की फिर्यादीच फितूर झाली तर ते केसचं पुढं काय? तपासच चुकीचा झालेला दिसतोय आणि ज्याच्यावर संशय आहे त्याचा साधा जबाब घेतलेला नाही त्या तपास अधिकाऱ्यांनी. ती लोक तिथं होती प्रत्यक्षदर्शी, त्यांचा जबाब घेतला नाही, त्यांची साक्षीच नोंदवली नाही. नक्की ते साक्षीदार होते का मर्डरमधले गुन्हेगार होते सह आरोपी ह्याची तपासच झाला नाही. अशा पद्धतीचं चुकीचं चार्जशीट दाखल केले आणि कोर्टामध्ये आता त्याचं हे झाले आणि फिर्यादीच आता हे उलटून पडलेलं आहे. त्यामुळं आता हा खून पाचला जाण्याची प्रचंड मोठी शक्यता आहे. तर माझी विनंती का वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ याची चौकशी करावी आणि नव्याने तपास करावा. हे जो कोण जे काही अधिकारी आहे ते प्रथमदर्शनी मला तरी हे दिसत आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करणं क्रमप्राप्त आहे. कारण की त्यांनी आतापर्यंत किती काय उलटीपालटी कामे केली असतील त्याची देखील हिस्टरी काढावं लागेल त्या जगदीश पाटलांची. तर याच्यामध्ये पहा विनंती आहे, हा सगळा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे आणि कशा पद्धतीनं हे प्रकरण दडपले याची तरी आता इथं प्रचिती थोडक्यात आलेली आहे. तर पाहूया आता काय होईल ते होईल. आपण काही झालं तर माझी रिक्वेस्ट तुम्ही SP साहेबांना भेटा. ओके सर. हे सगळे डॉक्युमेंट घेऊन जा. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांना सांगा का हे तिथं प्रत्यक्षदर्शी हे मामा इथं आला होता 3 दिवस आधी, हो. हो. त्याचा तिथं जबाब नाही, पंचांग नाही, साक्ष नाही, त्याचा तपास नाही. वरून उलट आमच्या जीवाला धोका दिले त्यांनी. मग हे सगळं तुम्ही सांगा आणि ते दाखवा म्हणजे जेणेकरून पोलीस अधिकाऱ्यांना आहे जरी चार्जशीट दिलं तरी पुरवणी आरोपपत्र ते परत दाखल करू शकतात. ठीक आहे, नव्याने आम्ही- तपास करू. ठीक. तर पाहत राहा शिवाय न्यूज. काय गाव? शिरोली. शिरोली तर्फे आळे तालुका जुन्नर.